नगर शहरातील झेंडी गेट येथे कत्तलखान्यावर छापा टाकत 8,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपास पथकातील पोलीस अंमलदारांचं पथक नेमून नगर शहरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना देत पथकास रवाना केलं। पथक नगर शहरात अवैध धंद्यांची माहिती घेत असतानाच गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की फैजान इद्रिस कुरेशी आणि इतर इस्मांनी बाबा बंगाली चौकाजवळील सरकारी शौचालयाच्या शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशी जातीची जिवंत जनावरं कत्तल करण्यासाठी डांबून ठेवली आहे। तपास पथकानं मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष संबंधित ठिकाणी खात्री करण्याकरिता जात असताना 3 इसम तेथून पळून गेले। पथकाने पंचासमक्ष घटना ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये पाहणी केली असता शेडमध्ये गोवंश जातीची जिवंत जनावरं निर्दयतेनं बांधून ठेवलेली आढळून आली। आसपासच्या नागरिकांना विचारपूस करत पळून गेलेल्या इस्मांची नावं विचारली असता त्यांनी फैजान इद्रिस कुरेशी, सुफियान उर्फ गुल्लू कुरेशी, शुएब अब्दुल रौफ कुरेशी अशी नावं सांगितली। तर घटना ठिकाणावरून 8,10,000 रुपये किमतीच्या 15 गायी, 3 लहान गोवंशीय घोडे असे एकूण 18 जिवंत गोवंशीय जनावरं आढळून आल्यानं ताब्यात घेण्यात आले। तर संबंधित 3 फरार आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत। तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।